रॉजर स्टडी रूममध्ये मिणमिणत्या दिव्याखाली परत फॅन्टमला तार लिहायला बसला. नोकर चहा घेऊन आला. चहाचा कप ठेवून नोकर दरवाजापर्यंत गेल्याचं रॉजरला जाणवलं. पण नोकराने बाहेर न जाता दरवाजा आतून बंद केला. मिस्टर जोन्स, परत तार लिहायची तस्ती घेऊ नका. नोकराचं बोलणं ऐकून रॉजरने वर बघितलं. तू? मीच फॅन्टम. तुमची तार आणि तुम्ही पाठवलेले $100 मिळाले त्याच दिवशी रात्री मी इथे पोचलो आणि तुमच्या घरातल्या 12 नोकरांमध्ये 13वा नोकर बनून राहू लागलो. नजर ठेवली सगळ्यांवर, अगदी नोकर माणसांपासून ते घरातल्या कुटुंबियांवर पण. फॅन्टम आणि रॉजरचं तासभर खोलीत बोलणं सुरू होतं. फॅन्टम नोकर बनून तिथे पुढचे अनेक दिवस राहिला. घराचा कोपरा त्याला माहीत झाला. रॉजर सोडून बाकी कोणालाच माहिती नव्हतं की फॅन्टम नोकर बनून सगळी छानबीन करतोय. अशातच फॅन्टमला जोन्स कुटुंबाच्या इतिहासात डोकवावं लागलं आणि त्याला समजलं जोन्स कुटुंबाचं एक गडद रहस्य. याच शापाचा परिणाम होता ज्यामुळे जोन्स कुटुंबात जन्माला येणाऱ्या मुलींची लग्न होत नसत आणि असं बोललं जायचं की जोन्स कुटुंबात जर कोणी मुलगी जन्माला आली तर ती वयाच्या एका ठराविक वळणावर येऊन कुठेतरी बेपत्ता होत असे. कोणी म्हणायचं की जोन्स कुटुंबातील गायब झालेल्या मुली चेटकीण बनून त्याच राजवाड्यासारख्या घराच्या खाली असलेल्या तळघरात वावरत असत. तर कोणी म्हणायचं की सैतान त्यांना घेऊन जातो. हा शाप नक्की काय होता हे फॅन्टमला शोधणं गरजेचं होतं. तो जोन्स कुटुंबाच्या भूतकाळात शिरकाव करू लागला. 6 पिढ्या आधीचा इतिहास काढून त्याने बघितला आणि त्या इतिहासात त्याला एक भयानक सत्य उमगलं, एका नरपिशाच्याचं. बऱ्याच वर्षांआधी जोन्स यांच्या घरात एक नोकर कामाला होता. त्याचं नाव होतं तेच फॅन्टम. तेव्हा जोन्स कुटुंब इंग्लंडला राहायचं. अचानक तेव्हा आतासारख्याच जोन्स घरातल्या 2 मुली बेपत्ता झाल्या होत्या. तपासाअंती समजलं की तो नोकर नरपिशाच होता. त्यानेच त्या दोन्ही मुलींचा बळी घेतला होता. हे समजताच त्याची सामूहिक हत्या करून त्याला जोन्स घराण्यातल्या मोठ्या लोकांनी शिक्षा केली होती. त्याचं प्रेत ज्या दिवशी स्मशानात पुरलं त्याच रात्री ते कबरीतून गायब झालेलं होतं. त्यानंतर जोन्स घराण्यात जन्माला आलेल्या प्रत्येक मुलीचा बळी घ्यायला ते नरपिशाच कोणत्या ना कोणत्या रूपात येत राहिलं. प्रत्येक पिढीत असे बळी जातच राहिले. त्या शापातून सुटका करून घेण्यासाठी जोन्स कुटुंबीय इंग्लंड सोडून भारतात आले आणि इथेच स्थायिक झाले. पण इथे येऊनही तेच झालं होतं. पण यावेळी तो कोणत्या रूपात आलाय हे फॅन्टमला शोधायचं होतं. त्याने पुढचे 3 दिवस त्या गोष्टीचा तपास केला. 4थ्या दिवशी त्याने रॉजरला स्टडी रूममध्ये बोलावलं होतं. तसा रॉजर तिथे आलाही, पण डिटेक्टिव्ह अजून आलेला नव्हता. रॉजर स्टडी रूममध्ये त्याची अर्धवट राहिलेली कादंबरी लिहू लागला. तेवढ्यात डिटेक्टिव्ह फॅन्टम आत आला. मेरी आणि कॅरल दोघी ज्या दिवशी गायब झाल्या त्या दिवशी त्या कुठेही बाहेर गेल्या नव्हत्या. त्या दोघीही घरातच होत्या. म्हणजे त्यांना गायब करणारा माणूस घरातलाच कोणीतरी आहे आणि तो कोण आहे हे मला समजलंय मिस्टर जोन्स उर्फ फॅन्टम. फॅन्टम? रॉजरच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. काय झालं मिस्टर रॉजर जोन्स? सिगार पेटवत डिटेक्टिव्ह फॅन्टम बोलू लागला. ती सिगार आणि त्याचा धूर बघून रॉजर का कोणास ठाऊक एकदम घामेघूम होऊ लागला. ती सिगार विझव आधी, जोरात ओरडत रॉजर म्हणाला. सिगार विझवत फॅन्टम बोलू लागला. अजून काही गोष्टी समजल्या. एक म्हणजे तुमचा भूतकाळ. मला असं समजलंय की तुम्ही जोन्स घराण्याचे खरे वारस नसून दत्तक पुत्र आहात. हे खरं आहे का? हो खरं आहे, पण त्याचा इथे काय संबंध? संबंध आहे. मेरी 1 दिवसाची होती तेव्हा तुम्ही इथे आलात असं मला समजलं. तुमचं वय तेव्हा 21 वर्ष होतं. त्याआधी
तुम्ही कोण, कुठले हे कोणालाच माहीत नव्हतं. डेव्हिड जोन्स यांनी तुम्हाला दत्तक घेतलं कारण तुम्ही त्यांच्या लांबच्या बहिणीचे सुपुत्र. पण त्या म्हातारीला जाऊन 25 वर्ष झाली होती हे डेव्हिड जोन्सना माहिती नव्हतं, फॅन्टम म्हणाला. म्हणजे तो नरपिशाच फॅन्टम तुम्हीच ना मिस्टर रॉजर, डिटेक्टिव्ह फॅन्टमने आरोप केला. असं म्हणत तो रॉजर लिहित असलेल्या टेबलजवळ आला. त्याची कादंबरी अर्धवट होती. ही कादंबरी आता पूर्ण होऊ शकणार नाही, असं म्हणत त्याने दरवाजाबाहेर उभ्या असलेल्या पोलिसांना आवाज दिला. 10-12 पोलीस शिपाई आत आले. त्यांनी रॉजरचे हातपाय साखळदंडात बांधले. रॉजर बिभत्सपणे किंचाळत राहिला. तो रागाने लालबुंद झाला होता. तोच नरपिशाच होता हे सिद्ध झालं होतं. मोबाईल गजरच्या व्हायब्रेशनने वीणा भानावर आली आणि तिने आजूबाजूला बघितलं. लायब्ररीच्या हॉलमध्ये ती एकटीच होती. तिला खूप थकवा जाणवत होता. तिने खिडकीतून बाहेर बघितलं. बाहेर अंधार होता. बापरे, रात्र कधी झाली कळलंच नाही. तिने हातातल्या घड्याळाकडे बघितलं. घड्याळाचा काटा 6 बंद पडलेला होता. मी इतका वेळ हे पुस्तक वाचत बसले, कळलंच नाही रात्र कधी झाली. ती घाईघाईने उठली आणि तिथून जायला लागली. 3-4 पावलं चालून पुढे आल्यावर तिच्या हाताला वजनदार जाणवू लागलं. तिने हाताकडे बघितलं आणि तिला धक्काच बसला, कारण ते पुस्तक जणू तिच्या हाताला चिकटलं होतं. तिने झटकून ते पुस्तक हातावेगळं करायचा आटोकाट प्रयत्न सुरू केला, पण ते पुस्तक तिच्या हातापासून वेगळं होतच नव्हतं. ती तशीच पुढे चालत लायब्ररीच्या ऑफिसकडे आली. ऑफिसचं दार लोटलेलं होतं. आतमध्ये कोणीतरी होतं. तिने दार ढकललं. खूप विचित्र दृश्य तिला तिथे दिसलं. एका खुर्चीवर एक माणूस पाठमोरा बसला होता. खुर्ची पण जुन्या बनावटीची होती, नक्षीकाम केलेली. तो पाठमोरा बसलेला माणूस मागून जरा विचित्रच वाटत होता. त्याचा चेहरा दिसत नव्हता, पण त्याचे सोनेरी केस खांद्यावर येत होते. तो त्याच्या समोरच्या टेबलवर टेकून काहीतरी लिहित होता हे वीणाला जाणवलं. एक्सक्यूज मी, वीणाने आवाज दिला. त्याने मागे वळून बघितलं. एक ब्रिटिश, गोरा रंग, निळे डोळे, सोनेरी केस, वय असेल 60-65. अंगावर तसेच जुन्या काळातल्या ब्रिटिश लोकांसारखे कपडे. चेहऱ्यावर एक विकृत स्मितहास्य. त्याने वीणाकडे बघितलं. तो काहीच बोलला नाही. त्याने तिच्या हाताला चिकटलेल्या पुस्तकाकडे बघितलं आणि एक स्मितहास्य केलं आणि तो परत टेबलकडे बघत लिहू लागला. तेवढ्यात तिच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. ती दचकली आणि मागे वळून पाहिलं. तोच दुपारी भेटलेला माणूस होता ज्याने तिला वाट पाहायला सांगितली होती. तुम्ही अजून इथंच आहात? त्याने विचित्रपणे विचारलं. तिने परत त्या खुर्चीकडे बघितलं, पण आता तिथे कोणीच नव्हतं. तिला धक्का बसला, पण तिने तो विषय न काढताच त्याला विचारलं, ते फादर जॉन आले का? ते तर केरळला आहेत. तुम्ही त्या दिवशी त्यांना भेटला नाहीत का? तो म्हणाला. त्या दिवशी म्हणजे? मी आज दुपारपासून वाट बघतीये. ते आले का? वीणाने विचारलं. मॅडम, त्या गोष्टीला 6 दिवस होऊन गेले. ते आले होते त्या रात्री आणि त्यांना केरळला जाऊन आता 5 दिवस होतील. त्यांचं हे वाक्य ऐकून वीणाचा तिच्या कानावर विश्वासच बसत नव्हता. तिने मोबाईलमध्ये बघण्यासाठी मोबाईल पर्समधून काढला, पण तो बंद पडला होता. काय? म्हणजे मी गेले 6 दिवस ते पुस्तक वाचतेय? कसं शक्य आहे? तुम्ही सांगा, आज तारीख काय आहे? मॅडम, आज 17 तारीख आहे. तुम्ही इथे 11 तारखेला आला होतात. ते बघा, भिंतीवरचं घड्याळ, त्यात तारीख पण दिसतीये, तो म्हणाला. वीणाने भिंतीवर बघितलं आणि तिचं डोकंच सुन्न झालं, कारण घड्याळात तारीख 17 दिसत होती. पण तिला धक्का बसला तो घड्याळाच्या शेजारच्या
त्या जुन्या पेंटिंगकडे बघून. ते पेंटिंग त्याच माणसाचं होतं ज्याला वीणाने काही वेळापूर्वी खुर्चीवर बघितलं होतं. फोटोखाली नाव होतं रॉजर जोन्स. जन्म 1590. मृत्यू मृत्यूच्या तारखेसमोर काहीच लिहिलेलं नव्हतं. वीणाच्या अंगावर काठाच आला होता. तिने फोटोकडे बोट दाखवत विचारलं, हे पेंटिंग? हे रॉजर जोन्स इथले खूप मोठे जमीनदार होते एकेकाळी. खरं तर ही इमारत रॉजर जोन्स यांचं घर होतं. त्यांनी त्यांच्या मृत्यूपत्रात ही इमारत एका लायब्ररीसाठी देण्यात यावी असं लिहून ठेवलं होतं, तो म्हणाला. पण मृत्यूच्या तारखेसमोर जागा रिकामी का सोडली आहे? वीणाने विचारलं. ते कुठे गेले कोणालाच माहीत नाही. त्यांचा मृत्यू कधी झाला, खरंच झाला की नाही हे सुद्धा माहीत नाही, म्हणून ती जागा रिकामी ठेवली आहे, तो म्हणाला. मी त्यांना आत्ता या खोलीत बघितलं. तिने खुर्चीकडे बोट दाखवलं. कसं शक्य आहे? तुम्हाला भास झाला असेल, तो म्हणाला. आणि हे पुस्तक माझ्या हाताला चिकटलंय, ते ते प्लीज काढून द्याल का? ती म्हणाली. कोणतं पुस्तक? त्याने तिच्या हाताकडे बघितलं. अहो, हे पुस्तक. हात पुढे करत ती दाखवणार होती, पण आता तिच्या हाताला काहीच नव्हतं. तिला धक्क्यावर धक्के बसत होते. मॅडम, तुम्ही ठीक आहात ना? त्याने विचारलं. मला कळतच नाहीये काय होतंय. मला घरी जायचंय, ती म्हणाली. आत्ता कशा जाणार? मुंबईला जाणारी शेवटची बोट तर 9ला गेली. आता उद्याशिवाय बोट नाही आहे. त्यात खूप रात्रही झाली आहे. एक काम करा, आज इथेच मुक्काम करा. तुम्हाला खायला काही हवं असेल तर व्यवस्था होईल. आराम करायला इथं तशी जागा नाही आहे, पण हवं असेल तर लायब्ररीच्या हॉलमध्ये आराम करा. तसंही रात्री तिथे कोणी येत नाही, तो म्हणाला. बरं, प्लीज काही खायची सोय झाली तर बघा ना. मला खूप अशक्तपणा वाटतोय, वीणा म्हणाली. हो, मी पाठवतो काहीतरी. तुम्ही हॉलमध्ये बसा. असं म्हणून तो गेला. वीणा परत हॉलमध्ये आली. कोपऱ्यातल्या त्याच खुर्चीवर येऊन बसली. खिडकीतून बाहेर माळरानाकडे बघत बसली होती. तितक्यात टेबलवर प्लेट ठेवायचा आवाज झाला. दचकून तिने मागे बघितलं आणि तिच्या काळजात धस्स झालं. दुपारी चहा घेऊन आलेली आणि चेहरा झाकलेली तीच मुलगी आता परत ब्रेड आणि जॅम घेऊन आली होती. तिच्या हातात पुस्तक होतं आणि तिची नजर पूर्णपणे त्या पुस्तकात कैद होती. ती तशीच निघून गेली. वीणाने पटकन ब्रेड जॅम खाल्लं आणि ती खुर्चीवर टेकून जरा विसावली. ओ मॅडम, लायब्ररियनच्या आवाजाने वीणा भानावर आली. तिच्या डोळ्यासमोर तेच पुस्तक होतं. तिने आजूबाजूला बघितलं. हॉलमध्ये तीच लोकं होती. म्हातारी, ती तरुणी आणि तो मध्यमवयीन माणूस. तिने घड्याळ बघितलं. घड्याळात 4:30 वाजले होते. खिडकीतून बाहेर बघितलं आणि तिचं डोकं सुन्न झालं. बाहेर उन्हं पडलेली होती. म्हणजे फक्त 1.5 तास झालाय मला हे पुस्तक वाचता वाचता. पण इतका वेळ मी जे बघितलं ते काय होतं? स्वप्न की अजून काही? नक्की काय चाललंय? हे जे घडतंय ते तरी खरं आहे का? का हेही स्वप्नच आहे? तिला घाम फुटला होता. ओ मॅडम, किती वेळचा आवाज देतोय मी, लक्ष कुठं आहे तुमचं? लायब्रेरियन म्हणाला. फादर जॉन आलेत, ऑफिसमध्ये आहेत, तो म्हणाला. हो का? मी आलेच, वीणा स्वतःला सावरत म्हणाली. ती उठली आणि ऑफिसकडे आली. तिने ऑफिसच्या बाहेरच्या भिंतीवर पाहिलं आणि तिच्या पायाखालची जमीन सरकली. कारण काही वेळापूर्वी तिने अनुभवलेल्या भासामध्ये तिने जे पेंटिंग बघितलं होतं तेच पेंटिंग ती आता प्रत्यक्षात बघत होती. रॉजर जोन्सचं पेंटिंग. ती दार ढकलून ऑफिसच्या आत शिरली. त्याच नक्षीदार खुर्चीत पाठमोरा एक म्हातारा प्रिस्ट बसला होता. एक्सक्यूज मी, वीणा म्हणाली. येस, असं म्हणत तो खुर्चीवरून उठून उभा राहिला. अंगावर काळ्या रंगाचा पायघोळ असा गाऊन,
पांढरे खांद्यावर आलेले केस, क्लीन शेव, गोरा पान, थोडा सुरकुतलेला चेहरा, पण लालसर कांती, उंच असा तो फादर जॉन. सर, ॲक्च्युली मी मुंबईवरून आली आहे. माझी बहीण 10 दिवस झाले बेपत्ता आहे. तिच्या डायरीत तिने लिहिलेलं होतं की ती इथे आली आहे. लायब्ररियन म्हणाले की तुम्हाला माहिती असेल तिच्याबद्दल. वीणा म्हणाली, ओके. तसं इथे खूप लोक येत असतात, त्यामुळे नक्की आठवत नाही आहे. तुझ्याकडे तिचा फोटो आहे का? तो म्हणाला. वीणाने पर्समधून तिचा फोटो काढला आणि त्यांच्या हातात दिला. त्यांनी तो फोटो बघितला आणि ते हसायला लागले. हा काय जोक आहे मुली, हा कोणाचा फोटो आहे? विकृत असं त्यांचं हास्य बघून वीणाला समजेना की नक्की काय झालंय. त्याने तो फोटो तिच्यासमोर धरला आणि वीणाच्या डोक्याला झिणझिण्या आल्या. कारण तो फोटो नेहाचा नव्हताच. तो फोटो त्या रॉजर जोन्सच्या पेंटिंगचा होता. हा फोटो माझ्याकडे? मी तर नेहाचा फोटो घेऊन आले होते, मला चांगलं आठवतंय. वीणा रडकुंडीला येत म्हणाली, शांत हो मुली, बस इथे. तुला नक्कीच भास होत आहेत. बऱ्याचदा असं होतं, आपल्याला जे दिसतं ते नसतं आणि जे असतं ते आपल्याला दिसत नाही. तितक्यात दारातून ती तोंड झाकलेली मुलगी आत आली. हातात पुस्तक आणि पुस्तकात डोळे. दुसऱ्या हातात पाण्याचा ग्लास असलेला ट्रे होता. तिने कोणाकडेही न बघता तो ट्रे टेबलवर ठेवला. थांब 1 मिनिट. व्यवस्थापकाने तिला थांबवलं आणि तो वीणाशी बोलू लागला. आता जसं मी म्हणालो त्याप्रमाणे या मुलीचा झाकलेला चेहरासुद्धा तुला ओळखीचा वाटू शकतो. असं म्हणत त्याने त्या मुलीच्या चेहऱ्यावरचा कपडा बाजूला केला. वीणाचं डोकं सुन्न झालं, कारण त्या कपड्याखाली नेहाचा चेहरा होता. पण नेहा अजूनही पुस्तकात डोकं खुपसून बसली होती. नेहा, ही तर नेहा आहे, माझी बहीण, वीणा म्हणाली. नाही मुली, मी म्हणालो ना आधीच, असं तुला वाटतंय, पण ही तुझी बहीण नाही आहे. ही तर इथली मेड आहे, मेरी. मेरी तिथून निघून गेली. वीणा रडकुंडीला येत तिला आवाज देत राहिली, नेहा, नेहा, पण तिने लक्षच दिलं नाही. तू शांत हो मुली. तुला बहिणीच्या हरवल्यामुळे धक्का बसलाय आणि त्यामुळे तुला भास होत आहेत, तो म्हणाला. मग आता मी काय करू? कुठे शोधू तिला? वीणा रडू लागली. रडू नकोस, पाणी पी आणि शांत हो. त्याने पाण्याचा ग्लास तिच्या हातात दिला. पाणी पिऊन ती उभी राहिली. ठीक आहे, धन्यवाद, मी निघते, असं म्हणत वीणा तिथून बाहेर आली. तिला ती मुलगी हॉलच्या दिशेने जाताना दिसली. वीणा घाईघाईने तिच्या मागे गेली आणि तिच्या चेहऱ्यावरचं कापड बाजूला केलं आणि तिच्या काळजात सर्र झालं, कारण त्या मुलीचा चेहरा आता पूर्णपणे वेगळा होता. म्हणजे ते फादर जॉन्स आहे म्हणाले? ते खरंच आहे का? माझं मानसिक संतुलन खराब झालंय का? वीणाचा स्वतःवरचा कंट्रोल सुटत चालला होता. तिने परत पर्समधून तो फोटो बाहेर काढला आणि या वेळेला मात्र तिची वाचाच बसली, कारण यावेळी त्या फोटोत दुसरा तिसरा कुणाचा नाही तर आत्ता पाहिलेल्या मुलीचा चेहरा होता. वीणाला चक्कर आली आणि ती तिथेच कोसळली. तू कथा अर्धवट ठेवलीयस. तुला पूर्ण वाचावीच लागेल. फॅन्टमचं रहस्य पूर्णपणे जाणून घेईपर्यंत हे असंच होणार. वीणाच्या डोळ्यापुढे अंधार होता आणि कानावर हे शब्द वारंवार पडत होते. तिने डोळे उघडले. समोर तो व्यवस्थापक म्हातारा होता. वीणा कोपऱ्यातल्या खुर्चीवर होती. बरी आहेस ना? काय होतंय तुला?
त्याने विचारलं. काहीच कळत नाहीये, सगळं विचित्र वाटतंय. थोडा वेळ बस. 7 वाजता बोट मुंबईला जाते. 6 पर्यंत थांब. जरा आराम कर, मी चहा पाठवतो, असं म्हणून तो निघून गेला. काही वेळात ती मुलगी परत चहा घेऊन आली आणि गेली. वीणाने चहा घेतला. घड्याळात 5 वाजले होते. इकडे तिकडे बघत कसा तरी वेळ घालवत अचानक तिची नजर त्या पुस्तकावर गेली. पण पुढची पानं रिकामी आहेत हे तिने मगाशी बघितलं होतं. तिने सहज परत शेवटी वाचलेलं पान परत उघडलं आणि तिची बोबडीच वळली. कारण मगाशी तिने बघितलं होतं तेव्हा तर पुढची पानं कोरी होती, पण आता त्या पानांवर मजकूर आपोआप लिहिला जात होता. अनाहूतपणे तिने ते जिथं सोडलं होतं तिथून ती वाचू लागली. जणू काही कोणीतरी तिच्या मेंदूचा ताबा घेतला होता. तिने वाचायला सुरुवातच केली होती. तिच्या कानामागून लांबून कोणाच्या तरी ओरडण्याचे अस्पष्ट आवाज पडू लागले. हळूहळू आवाज मोठे होत गेले आणि अचानक स्पष्ट असा ध्वनी तिच्या कानावर आदळला. वीणाताई, नको उघडूस ती शापित कथा, नको उघडूस. वीणा भानावर आली. लायब्ररीमध्ये कायम पुस्तकात डोकं खुपसून बसलेली म्हातारी दुसरी तिसरी कोणी नसून वीणाची बहीण नेहा होती. पण अचानक वीणाला तिचा आवाज ऐकू येईनासा झाला. कानाला दडे बसल्यासारखे तिचे कान सुन्न झाले होते आणि कोणीतरी संमोहित केल्यासारखं तिने पुस्तकाकडे मान वळवली. वीणा पुस्तकाच्या कोऱ्या पानावर लिहिला जाणारा मजकूर वाचण्यात गुंग होऊन गेली. रॉजर उर्फ फॅन्टमला फासावर लटकवण्यात आलं, पण रॉजरचं प्रेत स्मशानात काढल्याच्या रात्री कबरीतून गायब झालं. जोन्स कुटुंबीय परत ब्रिटनला निघून गेले, पण तो रक्तपिपासू फॅन्टम कुठे गेला कुणालाच समजलं नाही, आणि ज्याला समजलं तो इथून बाहेर गेला नाही. त्याची ती अर्धवट कादंबरी आणि सगळं साहित्य इंग्रज सरकारने जप्त केलं. पुढे त्याच्या काही प्रती छापून विकल्या गेल्या. जो जो ही कादंबरी वाचायला सुरुवात करेल तो या जागी येईलच. फॅन्टम त्याचं रक्त प्यायल्याशिवाय सोडणार नाही. आता शेवटचं रहस्य. तो रक्तपिपासू फॅन्टम नक्की गेला कुठे? तो कुठेच गेला नाही. तो आजही इथेच आहे. या लायब्ररीचा व्यवस्थापक तोच आहे, रक्तपिपासू फॅन्टम. आता हे रहस्य तुलाही समजलंय. आता तुझी इथून सुटका नाही. हे शेवटचं वाक्य वाचून वीणाच्या अंगावर काटाच आला. ती भानावर आली. तिने स्वतःच्या हाताकडे बघितलं. तिचा हात पांढरा पडला होता. हाताच्या बोटांची हाडं स्पष्ट दिसत होती. तिचं घड्याळही खूप सैलसैल वाटत होतं. ती उठली. खूप थकवा जाणवत होता तिला. ती कोपऱ्यातल्या आरशासमोर जाऊन उभी राहिली आणि तिचं डोकं बधीर झालं. ती जोरात किंचाळली, कारण शरीरातून सगळं रक्त जणू कोणीतरी शोषून घेतलं असावं अशी ती पांढरी पडली होती. अंगावर मांस शिल्लक नसावं इतकी सडपातळ झाली होती. अंगावरचे कपडे खूपच सैल झाले होते. केस वृक्ष झाले होते. डोळे निस्तेज झाले होते. काही वेळातच तिची ही हालत कशी झाली यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. हळूहळू सुन्न झालेले कान मोकळे होऊन तिला मागून कोणाच्या तरी ओरडण्याचे आवाज ऐकू येऊ लागले. तिने मागे वळून पाहिलं. तीच वयस्कर स्त्री तिच्याकडे बघून म्हणत होती, ताई, का वाचल्यास ग त्या पुस्तकाचा अंत? वीणा तिच्याकडे बघत एकटक बघतच राहिली. यंत्रवतपणे चालत ती परत खुर्चीवर येऊन बसली. नेहाकडे बघत तिने श्श असा गप्प राहायचा इशारा केला आणि ती तेच पुस्तक परत पहिल्यापासून वाचू लागली. नेहाला समजत नव्हतं की ती असं का करतीये. समोरून फादर जॉन हळूहळू चालत लायब्ररी हॉलमध्ये आले. वीणाकडे बघत त्यांनी एक विकृत हास्य केलं आणि ते परत जायला वळले. 4 पावलं पुढे येऊन ते अचानक जागीच थांबले. त्यांनी मागे वळून वीणाकडे बघितलं.
त्या पुस्तकाच्या पानाला वीणाने लावलेली आग भडकू लागली होती, पण धूर त्यांच्या अंगातून निघत होता. वीणा स्तब्ध होऊन ते पुस्तक जळताना बघत होती. तो किंचाळू लागला. असंख्य किंकाळ्यांनी कानाचे पडदे फाटावे इतका भयंकर आवाज तिथे झाला. त्याच्या अंगावर ज्वाला भडकू लागल्या आणि त्याच ज्वालेत वीणाला आत्तापर्यंत इथे दिसलेले सगळे चेहरे दिसू लागले. तो लायब्ररियन, ती मुलगी, ती चहा घेऊन येणारी मुलगी, तो जाड भिंगाचा चष्मा घातलेला माणूस. म्हणता म्हणता तो हॉल काळ्या धुराने भरून गेला. चेहऱ्यावर सूर्याची किरणं पडली आणि वीणाला जाग आली. तिने डोळे उघडले. त्या माळरानावर एका पडीक ओसाड इमारतीच्या पडलेल्या भिंतीजवळ ती आडवी होती. समोर काही अंतरावर नेहा बेशुद्ध पडलेली दिसत होती. त्या परत आधीसारख्याच दिसत होत्या. वीणा नेहाजवळ गेली आणि तिने तिला उठवलं. नेहा, नेहा, नेहा उठ, नेहा, नेहा उठ ग. नेहा उठली. आपण सुखरूप आहोत हे बघून तिला खरं तर विश्वासच बसत नव्हता. त्या दोघी तिथून सुखरूप घरी आल्या. ताई, ते नक्की खरंच घडलं होतं का कुठलं भयानक स्वप्न होतं? पण इतक्या भयानक प्रसंगात तुला ते पुस्तक जाळायची कल्पना कशी सुचली? नेहाने विचारलं. त्याचं गूढ मला त्या कथेतच उमगलं. आठव, तो डिटेक्टिव्ह आणि रॉजरमधला संवाद. जेव्हा डिटेक्टिव्ह रॉजरसमोर सिगार पेटवतो आणि रॉजर त्याला मनाई करतो, का कोणास ठाऊक, पण मला ते दृश्य आठवलं. बाबांची शेवटची आठवण, त्यांचा सिगरेट लायटर मी नेहमी बरोबर ठेवायचे. मला त्यावेळी अचानक तो लायटर आठवला आणि म्हणून आपण दोघी वाचलो.